मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। हिंदू हृदय सम्राट पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने नेत्ररोग तपासणी शिबिर टेंभुर्णी सर्कल आणि टेंभुर्णी गावामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित आहे। सर्वप्रथम त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। हा वेगळा उपक्रम त्यांच्या माध्यमातून कसा राबवण्यात येत आहे आणि काय यांची धारणा आहे या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत सुरेशराव सवणकर आहेत। सर्वप्रथम त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार या कार्यक्रमानिमित्ताने आणि समाजामध्ये एक वेगळी भावना निर्माण होते समाजाचं हित साधण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत काय सांगाल? माननीय बाळासाहेब जी ठाकरे साहेब यांच्या शताब्दी वर्षानिमित्त हे जे उपक्रम राबविण्यात येत आहेत हे आपण कुठंतरी काहीतरी समाजाचं देणं लागतो। तर याच्यातून अनुषंगातून आम्ही हा उपक्रम राबविण्याचं ठरवलेलं आहे। गोरगरीब जनतेचं कसं कुठंतरी स्वार्थ म्हणजे त्यांचं भलं व्हावं याच्या दृष्टीनं आरोग्य तपासणी शिबिर आणि नेत्ररोग तपासणी शिबिर माननीय बाळासाहेब ठाकरेंचं सर्वप्रथम त्यांना वंदन करतो। आणि त्यांचं जे स्वप्न होतं की 20% राजकारण 80% समाजकारण या उद्देशातून आपण समाजकारण करण्याचं काम हे हाती घेतलेलं आहे आणि त्याच्यातून निश्चितच समजा गोरगरीब जनतेचा आरोग्य तपासणीचा हा फायदा होईल याच्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे यांचं असं स्वप्न होतं आणि त्यांनी त्यांच्या कामामध्ये त्यांच्या राजकारणामध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी असं केलेलं आहे की 20% फक्त आपण राजकारण केलं पाहिजे आणि 80% समाजकारण केलं पाहिजे आणि त्याच भावनेतून जे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून अशीच पुढे सुद्धा हे योजना राबवण्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे। आता आपल्यासोबत प्राध्यापक नंदकुमार सवणकर सर आहेत। त्यांनी सुद्धा शिक्षक या सेवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं कार्य केलेलं आहे। आता सेवानिवृत्त झालेले आहेत आणि अशाच चांगल्या उपक्रमासाठी ते हजर असतात। सर काय सांगाल या कार्यक्रमानिमित्ताने? जरी हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्ष प्रमुख असले त्यांचा राजकीय पक्ष असला तरी त्यांचा भर जास्तीत जास्त 80% समाजकारणावर होता। 20% फक्त राजकारण होतं आणि कोणत्याही राजकारणाची सुरुवात समाजकारणातून होते। सुरेशरावचं समाजकारण मला आवडलं। मराठा आरक्षणामध्ये त्यांनी जवळ्याला त्यांचं दुकान होतं, मुलं परभणला होती, शेती टेंभुर्णीला, आता नांदेडला राहतात, एवढी धावपळ करतात परंतु कधीही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांची सभा मीटिंग त्यांनी चुकवली नाही। सोबत मलाही घेतलं। त्यामुळं मी राजकीय नाही, मी सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, परंतु राजकीय भागाशिवाय पर्याय नाही। असं असलं तरी सुद्धा केवळ सामाजिक भाग लक्षात घेऊन मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांचं सामाजिक कार्य मला आवडतं। कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांच्या सोबत त्यांचं कार्य मी पाहिलेलं आहे। कालही आम्ही सर्कलभर फिरलो, आरळ, दारेफळ, हापसापूर, टेंभुर्णी, इकडे कुडाळा, नाहद या ठिकाणी गेलो। आज सायंकाळी नाहद या ठिकाणी शिबिर आहे। आता सुरुवात होणार आहे आपल्या टेंभुर्णीमध्ये। उद्या सकाळी आरळ या ठिकाणी होणार आहे। 6 वाजता सायंकाळी उद्या दारेफळ या ठिकाणी होणार आहे आणि हे संपूर्ण तालुकाभर त्यांचे शिबिर त्यांनी आयोजित केलेले आहेत। डॉक्टर चव्हाण असतील, डॉक्टर ठोंबरे असतील, डॉक्टर फुलझळके असतील, यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे। सर्वप्रथम ह्या तिघांचे मी ह्या पक्षातर्फे, आमच्या गावकऱ्यातर्फे, सर्कल तर्फे त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आमच्या गावातील जे काही पीडित आहेत, जे गरजू आहेत, ज्यांना त्रास आहे, डोळ्याचा त्रास असेल, इतर काय त्रास आहे, त्याचं दुःख हरण करतील आणि आम्हाला मदत करतील। त्याबद्दल आम्ही सर्वजण तुमचे ऋणी राहू एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आता सर्वसामान्य जो व्यक्ती आहे, सर्वसामान्य गरीब कुटुंबातला जो व्यक्ती आहे तो एवढे पैसे खर्च करू शकत नाही आणि त्यामुळेच या नेत्ररोग तपासणी शिबिराचं एक महत्वाचं कार्य आपण पाहतोय। आणि या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये
गरिबांचा आकडा मोठा आहे आणि आपला देश आता जसं की म्हणलं जातं की हा मोठा देश आहे आणि लोकसंख्या जास्त आहे, परंतु गरिबांची संख्या सुद्धा या देशामध्ये जास्त आहे आणि त्यांच्यासाठी जे योग्य पद्धतीनं जे शिक्षण असेल किंवा आपल्या हेल्थ केअर संदर्भात असेल तर त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जे काही त्यांनी पक्ष स्थापना केली, पक्ष उभारला, त्यानंतर आतापर्यंतचं जे कार्य आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण मानलं जातं आणि त्यांचं नावही तितकंच मोठं आहे. आता आपण या गावातले ज्येष्ठ नागरिक बाबा तुमच्याशी संवाद साधतोय. काय सांगाल, हे सगळं या निमित्ताने डोळे तपासणी, नेत्ररोग तपासणी ठेवलेली आहे, तुम्हाला काय वाटतंय? काय समज बोला काहीतरी. काय हिंदू बाळासाहेब ठाकरे याने मार्गदर्शन करावं, आम्हाला सहकार्य करावं, हा. हीच आमची विनंती. बरं, नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि असेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.